हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे 18 तारीख, आज आहे 19 तारीख. आज मुलं चालले शाळेत, त्यांच्याच शाळेचा आज पहिला दिवस आहे. आजचा ब्लॉग त्याच विषयावर आहे, मुलांच्या शाळेचा पहिला दिवस. आज त्यांच्या शाळेची सर्व काही तयारी करायची आहे. काल जाऊन वह्या पुस्तकं पण घेऊन आलेलं आहे आणि आज त्यांचा टिफिन वगैरे बनवायचा आहे आणि आज मुलं जातील शाळेत. त्यासाठीच आता त्यांच्यासाठी मस्त चटपटीत अशी दहीमधली भेंडी बनवणार आहे त्यांच्या टिफिनमध्ये, त्याची रेसिपी. आणि मुलं चालले तर काय घालमेल होती जीवाची, किती सर्व आयांची आवडाआवड चालू असती, तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मुलांना शाळेत पाठवायचं आहे, त्यांच्यासाठी चटपटीत अशी दह्यातली भेंडी बनवायची आहे. आणि आता अंघोळ झाली. आज आहे शुक्रवार. पाहुण्यासाठी बनवते आज ही दाल पालक आणि मुलांसाठी बनवायची आहे दह्यातली चटपटीत भेंडी. आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस आहे, तर त्यांच्या आवडीची भेंडीची भाजी बनवून देते आहे त्यांना टिफिनमध्ये. आंघोळी वगैरे झाले त्यांच्या दोघांच्या, देवपूजा झाली माझी. आज शुक्रवार आहे आणि इथं ठेवला आहे चहा. आता चहा वगैरे पिऊन मग स्वयंपाकाची तयारी करायची. 12ची शाळा असते मुलांची, पण आता 9:30-10 वाजत आलेले आहे. तोपर्यंत स्वयंपाक होऊन जाईल मग 11 वाजेपर्यंत, आणि मुलांना सोडायला पण जाईल. भेंडी स्वच्छ धुवून पुसून ठेवली आहे इथं. त्यानंतर हा पालक पण कापून घेतलेला आहे मी दाल पालक बनवण्यासाठी. चहा पण झाली होती इथं. दाल चांगली स्वच्छ धुतली ना, तिच्या चवीमध्ये टेस्टीमध्ये पण फरक पडतो. म्हणून कधी पण दाल चांगली धुवून घ्यायची, कारण की कशी ठेवलेली असते, खूप त्यावर धूळ पण जमलेली असते आणि पॉलिश पावडर पण असतो, त्यामुळे दाल चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. भाजी पण बनली, त्यानंतर चपात्या पण झाल्या. आता दही भेंडीची भाजी बनवायची आहे मुलांच्या टिफिनसाठी. चपात्या झाल्या आणि दाल पालकची भाजी पण झाली. आता आहो चालले ड्युटीला, आता मुलांसाठी भाजी बनवायची. आणि माझा उपवास आहे. दाल पालक बनवून झालेली, चपात्या पण बनवून झालेल्या. आहोंना नाश्ता दिला, टिफिन दिला, आहो गेले ड्युटीला. त्यानंतर आता मुलांना जायचं आहे आज शाळेत, तर त्यांच्यासाठी ही दही भेंडीची रेसिपी मी बनवते आहे, तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दही भेंडी खायला खूप छान लागते आणि बनायला पण खूप सोपी, पटपट बनून जाते. त्याच्यासाठी पटापट आता मी दही भेंडीची रेसिपी, दही भेंडी बनवून घेते. आणि आता 10:30 वाजले, खूप उशीर होतोय त्याच्यासाठी. मग आज जायचं शाळेत आहे ना, एक्सायटेड. खूप दिवस झाले ना बेटा, आता सुट्ट्या, आता शाळा चालू झाली, जावंच लागलं ना, जायचं ना. दाल पालक बनवून झालाय आहोंसाठी, चपात्या पण बनवून झाल्या आहे. आता दही भेंडीची तयारी करायला घेतली मी. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. तिला असं दोघीकडून कापून घ्यायचं आणि एका भेंडीचे हे असे 2 काप करायचे. दही भेंडीचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो तुम्ही पुढं बघत राहा. अगोदर तुम्हाला दाखवते की भेंडी कशी कापायची आहे. भेंडी कापून त्यात आपल्याला बघायचं आहे की आतमध्ये काही कीड तर नाही आहे ना, त्यामुळे अगोदर तिला चेक करून घ्यायची. भेंडी अशी, हे मागचं आणि हे दोन्ही बूड कापून घ्यायचे आणि भेंडीचे असे 2 तुकडे करायचे, लांब असली तर 3. आणि भेंडी अशी असा काप करून घ्यायचा आणि आतमध्ये चेक करून घ्यायची, भेंडी खराब तर नाहीये ना, असं. हे बघा, असं स्वच्छ आहे भेंडी, हे चेक करून घ्यायचं अगोदर. पटपट आता मी भेंडी कापून घेते आणि मुलांचा शाळेचा आता टाइम होऊन जाईल, कारण की 10:30 वाजून गेले. आपली भेंडी सगळी कापून झाली आहे. यावर लिंबू पिळायचा अर्धा, मीठ टाकायचं. याच्यामुळे ना मीठ आणि लिंबू टाकल्याने ही जी भेंडी आहे ना, अळणी नाही लागत. तुम्ही म्हणणार की याला तर पाणी सुटतं ताई, कशाला यामध्ये आपण मीठ आणि हे टाकायचं. पण मीठ आणि लिंबू टाकल्याने भेंडी खूप छान चवीला लागते त्यासाठी. आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खूप उत्तम भाजी आहे आणि मुलांना भेंडी खूप आवडते. सर्वच मुलांना भेंडी खूप आवडते. मीठ आणि लिंबू टाकल्यानंतर भेंडी चांगली मिक्स करून घेतली. तिला छान मिक्स केली की तिच्यातलं नमक आणि लिंबू पिळलेला सर्वीकडे लागतो. त्यानंतर मी एक कढई ठेवली, त्यात तेल तापवलं आणि सर्व
मिक्स केलेली भेंडी त्यात ओतून घेतली आणि चांगली तिला फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला भेंडीला. भेंडी अशी फ्राय केल्याने खूप छान चव लागते तिचीवाली. इथं भेंडी फ्राय होत होती तोवर मग मी दही घेतलं. दह्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याचं पूड, धनेपूड, हळद आणि लाल मिरची, थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून घेतली. ते सर्व मसाले चांगले मिक्स करून घेतले ते मसाले. आणि दुसरीकडे लगेच मग मी कांदे पण कापून घेतले. ह्या भाजीसाठी थोडी कांदे जास्त लागतात. हे सर्व करत भेंडी पण चांगली फ्राय झाली. मग त्याच कढईत तेल टाकलं आणि जिरं आणि खूप सारा कांदा टाकला, कारण या मसाल्यात कांदा जास्त टाकला जातो या भाजीत. आणि लसूण पण कुटून टाकून घेतलं. लसूण आणि कांदा चांगला परतल्यावर आपल्याला ही भेंडी टाकून द्यायची आहे आणि तो मसाला टाकून द्यायचा आहे जो दह्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे. कांदा चांगला परतला की आपल्याला हा पेस्ट पूर्ण यात ओतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला की त्यात दह्यातला सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याला झाकण देऊन 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून, कटोरी धुवूनच पाणी टाकायचं आणि त्याला झाकण देऊन 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर 10-15 मिनिटं मसाला शिजल्यावर खूप छान कलर येतो त्या मसाल्याला. त्यानंतर आपल्याला यात फ्राय केलेली पूर्ण भेंडी टाकून घ्यायची आहे. भेंडी चांगली मिक्स करून झाल्यानंतर तिला झाकण देऊन तिच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तिला झाकण देऊन आणखी थोडा मसाल्यामध्ये भेंडी मिक्स होईपर्यंत शिजवून घ्यायचं. भेंडी चांगली मिक्स करून झाकण देऊन ठेवली की मग समजायचं आपली भेंडी चांगली शिजली. तयार झाली आपली दह्यामधली चटपटीत अशी भेंडी. त्यानंतर मी मुलांना वाढून दिलं. मस्त अशी दही भेंडी तयार झालेली आहे. आता मुलांना देऊन बघते कशी लागते त्यांना. मयंकला आणला आता इथं वाढून. खाऊन सांग मला कसं लागतंय. अच्छी लग रही है. अशा प्रकारे दही भेंडी बनवते मी. मयंकला तर खूप आवडली. मयंक म्हणतोय छान लागते खायला. आता दर्शूला काय माहित कशी लागती. असं तर 1-2दा पण बनवलेली आहे मी. छान लागते खायला. तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली दही भेंडीची चटपटीत रेसिपी मला पण कमेंट करून नक्की सांगा. आता मुलांचे टिफिन आपण भरून घेते इथे. त्यानंतर इथं मग भाजी थंड झाली. त्यानंतर मग मी मुलांचे टिफिन भरायला घेतले. दोघांचेही टिफिन भरले. छान असे दोघांचे टिफिन वगैरे रेडी झाले. त्यानंतर मुलांचे चांगले मस्त असे टिफिन भरून दिले. आज मुलांच्या आवडीचा मेनू होता टिफिनमध्ये, त्यामुळे दोघंही खुश होते आणि ते शाळेत चालले म्हणून मी पण खुश होते, कारण 2 महिन्यात खूप वैताग आणला होता त्यांनी. अशा प्रकारे दही भेंडी बनवते मी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आता मुलांचे इथं टिफिन वगैरे भरले. आता वाजले 11. मला पटापट भांडे घासायचे आणि मुलांना शाळेत सोडायला जायचं आहे. आता पुढचे कामं करून घेते पटापट. मुलांना शाळेत सोडून येते, किचन क्लीन करून घेते, भांडे घासून घेते, त्यानंतर मग फ्री. चला, कशी वाटते तुम्हाला दही भेंडीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अगोदर भांडे वगैरे घासून घेते, किचन क्लीन करून घेते, झाडू वगैरे मारून घेते. 1 तासात एवढं पूर्ण काम करून मुलांना जाऊन शाळेत सोडून येते. थोडं लांब आहे त्यांची शाळा. 15 मिनिट लागतात जायला, 15 ते 20 मिनिट. जाऊन यायला मला पूर्ण अर्धा तास लागतो. आता 12ची आहे त्यांची शाळा. 8वीला होईल दर्शूची शाळा. मोठ्यावाल्याची दर्शूची शाळा होईल 8वीला सकाळी 6:30 वाजताची. तेव्हा आणखी जास्त धावपळ होईल. आता तर 12ची आहे, तोपर्यंत काही नाही, पण ठीक आहे. मुलांसाठी तर प्रत्येक आईला करावंच लागतं. मुलं जाईपर्यंत आपल्याला असं होत राहतं. ते गेले की मग असा सुटकेचा श्वास घेतो आपण की हां आता आपले सर्व कामं आवरून झाले. चला आता मी पटापट पुढचं काम करते. जास्त बडबड न करता पटापट पुढचे काम आवरून मग मला मुलांना शाळेत सोडायला जायचं. 2 जण बसले आता जेवणाला. त्यानंतर इथं मयंक लागला तयारी करायला. ड्रेस घालून झालाय त्याचा, बेल्ट लावतोय. बॉटल पण ठेवा. बॉटल
इथं दर्शू पण त्याचे टिफिन आणि बॉटल बॅगेत भरतोय. दर्शू स्वतःच रेडी होऊन जातो कंगी वगैरे करून. पण खूप दिवसानंतर पहिला दिवस असल्यामुळे घरी होते आणि आज जायचं तर त्याला कंगी वगैरे करून दिली. असं ते आपण काही हरकत नाही, शाळेत तर जावंच लागणार आहे ना. बघा चाललंय इथं फुल तयारी. चला चलायचं मग, झाली तयारी. चला स्कूल चले हम, क्यों दर्शू. बाय बाय. मुलांना सोडून आता घरी. खूप ऊन लागतंय. आली मुलांना सोडून आता घरी. खूप ऊन लागते बाहेर खूप. आमच्या इथं तर पाऊसच नाही आहे. तुमच्या इथं पाऊस पडतोय का मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथं बिलकुल पाऊस नाही आणि खूप कडक ऊन पडते. आता मुलांना सोडायला गेली तर उन्हाने पूर्ण घामोघाम होऊन गेली आणि खूप तहान पण लागली. त्यांची तयारी करण्यामध्ये माझ्याकडे काही भांडे वगैरे घासणं नाही झाले. आता भांडे घासायचे, झाडू वगैरे करायचं आहे आणि गॅस किचन साफ करायचं आहे. मुलं गेले तर घरात सुनं सुनं वाटायला लागलं लगेच त्यांना सोडून आली तर. आणि घरात होते तर नको नकोसं वाटत होतं. असं चालतं. आता मुलं गेले तर घरातून चांगलं नाही वाटत आहे. आणि ते होते तोवर असं वाटत आता यांची शाळा कधी चालू होईल, कधी हे जातील असं वाटत होतं. असं चालतं. मुलं असल्यावर पण प्रॉब्लेम, नसल्यावर पण प्रॉब्लेम असं असतं. आणि आयांना घरात मुलं नसले की नाही करमत, ही गोष्ट बरोबर आहे. त्यानंतर मग मी सर्व किचन आवरून घेतलं, किचन क्लीन करून घेतलं स्वच्छपैकी. झाडू वगैरे पण मारून घेतला. चला तर मग तुम्हाला कशी वाटली आजची दही भेंडीची, चटपटीत दही भेंडीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.